घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपण पक्षाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज येथे जे खासदार संजय राऊत यांनी युवकाबद्दल ते अपमानजन वक्तव्य केलेले त्या संदर्भात युवा सेनेच्या वतीने आज वाळूज सर्व करण्यात आले। काय सांगाल या संदर्भात? ऑलरेडी खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले युवक हा भरकटलेला आहे। खरं सांगायचं म्हणजे भरकटलेले तेच आहे आणि जे काही त्यांनी वक्तव्य केलं हे रात्रीच्या टायमाला केलेलं आहे। रात्री त्यांनी काय घेऊन केलं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्याच्यामुळं त्यांचीच बुद्धी भरकटलेली आहे आणि युवकांना ते भरकटलेलं सांगतात। कदाचित त्यांचं वाक्य हे खरंही असू शकतं। त्यांच्या पक्षाचे युवा सेनेचे जे वरिष्ठ आहे त्यांचीच बुद्धी भरकटलेली आहे। त्यामुळं ते त्यांचं नाव न घेता महाराष्ट्राच्या देशाच्या युवकांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम चालू आहे। पण हे आम्ही कबूल घेणार नाही। संजय राऊत यांनी माफी मागावी सर्व महाराष्ट्राच्या भारताच्या युवकांची। आम्ही युवक हे मोदीजी एकनाथ शिंदे साहेब जसं म्हणतात युवक हा देशाचा महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे, पण ते तसं समजत नाही। त्यांना त्यांच्याच नेत्यांवर बोलायचं होतं का भरकटलेलं आहे, पण त्यांचं ते नाव नाही घेऊ शकत कारण त्यांना पक्षात राहायचं आहे म्हणून ते भारताच्या महाराष्ट्राच्या युवकावर हे बोलतात। हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। त्यांनी माफी मागावी। आम्ही निवेदन दिले आहे। आम्ही प्रशासकीयला सांगतो की तात्काळ संजय राऊत यांना एकदा अटक करावी किंवा त्यांनी महाराष्ट्राच्या युवकांचं माफी मागावी। काय सांगाल या संदर्भामध्ये? उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी जे देशातील युवकांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते देशाचा युवक हा मंद आणि भरकटलेला आहे, पण भरकटलेली त्यांची बुद्धी आणि ते स्वतः आहे। तर आमच्या युवा सेनेच्या वतीने पूर्ण देशव्यापी हे आंदोलन चालणार आहे। जोपर्यंत त्याला अटक करून त्यांची कारवाई आणि माफी मागायलाच पाहिजे त्यांनी समस्त युवकांची। युवक हा काय करू शकतो हे नेपाळच्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे। आम्ही हे निषेध करून त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना अटक करा ही मागणी आम्ही प्रशासन समितीचे उपसभापती काय सांगाल? उभाटाचे जे डोक्यावर पडलेले खासदार आहे संजय राऊत साहेब, त्यांना तर
दवाखान्यात त्यांना वेळेच्या दवाखान्यात ॲडमिट करण्याची फार गरज आहे. तर त्यांनी युवकाची आणि या देशातली तमाम युवकाची जाहीर माफी मागावी हीच मी विनंती करतो. आज मोठ्या प्रमाणात रस्तारोक होत आहे, काय सांगायला या संदर्भात? मी एकच सांगेल, काही दिवसांपूर्वी सन्मान्य माजी खासदार संजयरावजी यांनी जे काही वक्तव्य केलंय की बा युवक हा भरकटलेला आहे, मुळात भरकटलेलं कोण आहे या गोष्टीचं त्यांनी पहिले गांभीर्याने अभ्यास करावा. आणि काही दिवसांपूर्वी म्हणता येईल की कालच सोशल मीडियावरती लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांबद्दल जे काही मीम्स वगैरे व्हायरल केलेले आहे, तर आम्ही त्याचाही जाहीर निषेध करतोय. आम्ही तेही गोष्ट खपवून घेणार नाही. ज्या प्रकारे त्यांना ट्रोलिंग करण्याचं काम केलंय प्रशासनाने किंवा इतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, आम्ही त्याचाही जाहीर निषेध करतो. ही तर फक्त सुरुवात आहे. याच्या पुढे जर प्रशासनाने त्यांच्यावरती कठोर कारवाई नाही केली तर महाराष्ट्रव्यापी आम्ही आंदोलन करू हेच आम्ही सांगतो.